तुम्ही सोनं चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये एकाच दिवसात सोन्याच्या दरात 9,000 तर चांदीच्या दरात 20,000ची घसरण झाली आहे। गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांनी सोन्याची खरेदी केलेली आहे। आज पुणे शहरामध्ये 5,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। मुंबई शहरामध्ये 10,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ्याची खरेदी करण्यात आलेली आहे। याच पद्धतीने नागपूर शहर असेल, यवतमाळ शहर असेल, जालना असेल, जळगाव असेल, परभणी असेल, बीड असेल, तर अशा मोठमोठ्या शहरामधील सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। कारण सोन्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये आता घसरलेले आहेत। सोन्याचे दर घसरल्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहक खुश झालेले आहे। सोन्याची खरेदी करायला सर्वसामान्य ग्राहकांनी आता सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर एकंदरीत आज सकाळपासून 24 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। 22 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये 18 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे याचीच माहिती आता आपण पाहत आहोत। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल, त्यासाठी खरेदी करून ठेवायचं असेल किंवा तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी ठरत आहे। कारण अखेर सोन्याचा दर कोसळलेला आहे, सोन्याचा फुगा फुटलेला आहे, सोन्याचा डोंगर दासळलेला आहे। भरपूर दिवसांपासून सोनं उच्चांकी दरावरती पोहोचलेलं होता, सोन्याचे भाव गगनाला भिडलेले होते, परंतु आजपासून सोनं तोंडावरती आपटत आहे। कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत की ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावरती पाहायला मिळत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर काही घडलं तर त्यावेळेस सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणामध्ये घसरत असते आणि जागतिक बाजारपेठेमध्ये जरी काही घडलं तरी पण सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणामध्ये घसरत असते। तर सध्याच्या स्थितीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत, त्यामुळे सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये घसरत आहेत। परंतु ग्राहकांना सोन्याच्या दरामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। तुम्हाला आज 24 कॅरेटचं एक तोळा सोनं किती हजार रुपयांमध्ये मिळत आहे त्याचीच माहिती आता देऊन टाकतो। 1 ग्रॅम पासून ते 10 ग्रॅम पर्यंत, 1 किलो पासून ते अर्धा किलो पासून ते 100 ग्रॅम पर्यंत एकंदरीत आता आपण सोन्याचा आणि चांदीचा ताजा भाव पाहत आहोत। परंतु ग्राहकांना तुम्हाला सांगायचं म्हटलं तर फक्त सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली नाही, तर सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरामध्ये सुद्धा प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे। सोन्या चांदीचे दर एकाच दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोसळल्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहक खुश होत आहे। कारण ग्राहक भरपूर दिवसांपासून सोनं खाली येण्याची वाट पाहत होते। भरपूर दिवसांपासून ग्राहकांना वाटत होता की सोन्याचे दर कोसळतील, चांदीचे दर कोसळतील, परंतु ग्राहकांच्या मनाच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी होत होत्या। सोन्याचे दर मागच्या काही दिवसांपासून आणि चांदीचे दर मागच्या काही दिवसांपासून प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळत होता, परंतु अखेर आज सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळालेले आहे। सोन्याची किंमत घसरल्यामुळे आणि चांदीची किंमत घसरल्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहक खुश होत आहेत। ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। ग्राहकांची भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होत आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे अक्षरशः किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत। अजून सोन्याच्या दरामध्ये, चांदीच्या दरामध्ये ही घसरण किती दिवस अशीच राहणार आहे याविषयी तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे। जे वर्षानुवर्षे सोन्यावरती अभ्यास करतात त्या अभ्यासकांचं काय म्हणणं आहे, जे सोनार आहेत तर त्या सोनारांचं काय म्हणणं आहे, जे सोन्याचा व्यापार करतात तर त्या व्यापाऱ्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे। मग तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थोडं थांबायचं, यासोबत ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे तर त्यांनी त्या सोन्याचं काय करायचं, म्हणजेच ते सोनं मोडायचं की ते राखून ठेवायचं, तर या संपूर्ण सविस्तर प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असाल, चांदी खरेदी करणारे ग्राहक असेल तर तुम्ही पुढचे 2 मिनिट व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होईल, तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सोनं मिळून जाणार आहे।
आता बघा ग्राहकांना सोन्याचे आणि चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहेत यासोबत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि जागतिक बाजारपेठेमध्ये कोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। परंतु ग्राहकांनो सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अमेरिकेचा डॉलर मजबूत झालेला आहे। ज्यावेळेस अमेरिकेचा डॉलर मजबूत होत असतो त्यावेळेस सोन्याचे दर आणि चांदीचे दर प्रचंड कोसळत असतात। तर सध्याच्या स्थितीला अमेरिकेचा डॉलर मजबूत झालेला आहे त्यामुळे सोन्याचे दर कोसळत आहेत। यासोबत ग्राहकांना मागच्या काही दिवसांपूर्वी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध झालेलं होता। तर या युद्धाचे परिणाम आता भरपूर महिन्यानंतर सोन्यावरती उमटताना दिसत आहे। याच्यावरती सोन्यावरती मोठा परिणाम आता होताना पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहेत त्याविषयी माहिती तर आपण पाहणार आहोत। परंतु जर तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे म्हणजेच लगेच खरेदी करायचं आहे का थोडंसं थांबायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो, जेणेकरून ग्राहकांना तुमच्या पैशांची बचत होऊन जाईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तुम्ही भरपूर दिवसांपासून जी वाट पाहत होतात तर ती वाट आता पाहण्याची संपलेली आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। आता बघा ग्राहकांना एकंदरीत आजच्या सोन्याचा ताजा भाव काय आहे म्हणजे 24 कॅरेटचा ताजा भाव, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा ताजा भाव काय आहे यासोबत आज चांदीचा भाव किती आज रुपयांवरती आलेला आहे याविषयी आपण माहिती पाहून घेऊया। परंतु ग्राहकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण देशासाठी काही महत्त्वाचे नियम लावलेले आहेत। आता हे मोदी साहेबांनी नियम लावल्यामुळे याचा थेट परिणाम आता या सोन्या चांदीच्या दरावरती पाहायला मिळत आहे। मोदी साहेबांच्या निर्णयामुळे सोन्या चांदीचे दर हे आता प्रचंड कोसळत आहेत। सोन्या चांदीचे दर कोसळल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता प्रचंड खुश होत आहेत। सर्वसामान्य ग्राहकांचा आता भरपूर दिवसांचं स्वप्न पूर्ण होत आहे। ग्राहकांना यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आता आपण पाहून घेऊयात की आज सोन्या चांदीचे दर किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत, सोन्या चांदीचे दर का कोसळत आहेत। तर या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे याविषयी आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न, चांदी खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊन जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा ग्राहकांना एकंदरीत आता आपण पाहून घेऊयात की अखेर सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहेत। अजून किती दिवस सोन्या चांदीचे दर असेच घसरत राहणार आहेत। मग तुम्ही कधीपासून सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे, चांदीची खरेदी कधीपासून करायची आहे त्याविषयी माहिती देतो। कारण ग्राहकांनो आज सकाळी टीव्हीला बातम्या सुरू होत्या, पेपरला सुद्धा बातम्या आलेल्या होत्या, म्हणजे सर्व ग्राहक आता खुश झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। कारण ग्राहकांपर्यंत सर्व बातम्या आता पोहोचलेल्या आहेत। सर्वसामान्य ग्राहकांना आता या बातमीची भरपूर दिवसांपासून गरज होते। सर्वसामान्य ग्राहक या बातम्यांची भरपूर दिवसांपासून वाट पाहत होते, परंतु सर्वसामान्य ग्राहकांच्या मनाविरुद्ध या अगोदर बातम्या सुरू होत्या। कारण सोन्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जात होते। सोन्याचा दर विचार करायला गेला तर 1.5 लाखांच्या पुढे गेलेला होता आणि चांदीचा दर पाहायला गेला तर चांदीचा दर हा 3 लाखांच्या पुढे गेलेला होता। असे पण काही तज्ज्ञ होते की त्या तज्ज्ञांनी सांगितलेलं होता सोन्याचा दर 2 लाखांच्या पुढे जाईल आणि चांदीचा दर 4 लाखांच्या पुढे जाईल, असं काही तज्ज्ञांनी अंदाज दिलेला होता। परंतु सोन्याचा दर काही या ठिकाणी 2 लाखांच्या पुढे गेलेला नाही आणि चांदीचा दर सुद्धा 4 लाखांच्या पुढे गेलेला नव्हता। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे खूप मोठे हुशार माणूस आहे। त्यामुळे काय झालं की सोन्याचे दर हे 1.5 लाखांच्या वरती गेले, परंतु परत खाली आले आणि चांदीचा दर सुद्धा 3 लाखांच्या पुढे गेला, परंतु 3 लाखांच्या खाली आता चांदीचा दर सुद्धा आलेला आहे। तर एकंदरीत आता आपण आजची ताजी सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत पाहत आहोत। परंतु ग्राहकांना सोन्याचे दर आणि चांदीचे दर कोणत्या कोणत्या कारणांमुळे घसरत आहेत आणि हे दर कशामुळे घसरत आहेत, किती दिवस सोन्या चांदीच्या दरामध्ये अशीच घसरण पाहायला मिळू शकते याविषयी आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, जेणेकरून तुमचा सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तुमचे सोन्याची आणि चांदी खरेदी करण्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा ग्राहकांना आता आपण वेळ
वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहेत, अजून सोन्या चांदीच्या दरामध्ये किती दिवसांमध्ये ही अजून मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होऊ शकते याचीच माहिती आता आपण पाहत आहोत। आता बघा ग्राहकांना सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहे त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असेल, चांदी खरेदी करणारे ग्राहक असेल, तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकची चांदी अधिकचं सोनं मिळवायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न, चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल। तर बघा ग्राहकांना विचार करायला गेलं तर सर्वसामान्य ग्राहक भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करत होते, भरपूर ग्राहक चांदी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करत होते, परंतु सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले होते आणि चांदीचे भाव सुद्धा गगनाला भिडलेले होते। त्यामुळे सोनं खरेदी करण्याकडे आणि चांदी खरेदी करण्याकडे कोणतेही ग्राहक वळत नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यावेळेस सर्वसामान्य ग्राहक आता सोनं खरेदी करण्याकडे आणि चांदी खरेदी करण्याकडे वळत आहे। सर्वसामान्य ग्राहक आता सोन्याची खरेदी करत आहेत आणि चांदीची सुद्धा खरेदी करत आहेत। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्ही ग्राहक असाल आणि तुम्हाला सोन्याची आणि चांदीची खरेदी करायची असेल तर तुम्ही अजून किती दिवस वाट पाहायची आहे, कधीपासून सोन्याची खरेदी करायला सुरुवात आणि चांदीची खरेदी करायला सुरुवात करायची आहे याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। आता बघा ग्राहकांना एकंदरीत पाहायला गेलं तर सोन्याच्या दरामध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे। सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरामध्ये सुद्धा प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे। बघा ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोन्या चांदीने ऐतिहासिक उच्चांकी दर गाठलेला होता, परंतु अखेर सोन्या चांदीचा बुडबुडा फुटलेला आहे, सोन्याचा फुगा फुटलेला आहे। अखेर सोन्याची किंमत, अखेर चांदीची किंमत आता प्रचंड घसरलेली आहे। सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहक खुश होत आहेत, ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। ग्राहकांचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। यापुढे कोणत्याही ग्राहकांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आजचा 22 कॅरेटचा ताजा भाव, 24 कॅरेटचा ताजा भाव, यासोबत आजचा अर्धा किलो चांदीचा भाव, 1 किलो चांदीचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे आणि हे सोन्या चांदीचे दर का घसरत आहे याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे। आता बघा ग्राहकांना सोन्याचा दर घसरण्याची विविध कारणे आहेत, त्याचप्रमाणे चांदीचा भाव घसरण्याची सुद्धा विविध कारणे आहेत। आता तुम्हाला कारणे सांगतो। बघा ग्राहकांना सोन्याचा दर घसरण्याचं जे पहिलं मुख्य कारण आहे तर ते पहिलं मुख्य कारण म्हणजे बघा सोन्याची जी आयात निर्यात होती तर ती आयात निर्यात सध्याच्या स्थितीला स्थिरावलेली आहे, त्यामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण होत आहे। यासोबत ग्राहकांनो अमेरिकेचा डॉलर मजबूत झालेला आहे, अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्या चांदीची किंमत घसरत आहे। यासोबत ग्राहकांना भरपूर दिवसांपासून ग्राहक हे सराफांच्या दुकानांमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी जात नव्हते, म्हणजे सराफांच्या दुकानामध्ये आता प्रचंड सोनं झालेलं आहे, परंतु ग्राहकांकडे कमी सोनं आहे, त्यामुळे सोन्याची किंमत प्रचंड घसरत आहे। यासोबत शेअर मार्केटचा ग्राफ आता खाली आलेला आहे, त्यामुळे सोन्या चांदीची किंमत प्रचंड घसरत आहे। तर एकंदरीत असे विविध कारणे आहेत, त्या कारणांमुळे सोन्या चांदीचे दर घसरत आहे। आता बघा ग्राहकांना आपण बघून घेऊयात की सोन्याचा ताजा भाव आणि चांदीचा ताजा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे। तर बघा आज 24 कॅरेटचा ताजा भाव 1,52,000 रुपयांवरती आलेला आहे, 22 कॅरेटचा ताजा भाव 1,41,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे। आजचा 18 कॅरेटचा ताजा भाव 1,25,000 रुपये आणि 14 कॅरेटचा ताजा भाव 1,12,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे। यासोबत आज 2,60,000 रुपयांना 1 किलो चांदी मिळत आहे। तर आजचा सोन्या चांदीचा दर झाला तर बघा ग्राहकांना जर तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, अखेर तुम्हाला सोन्याची खरेदी करायची असेल तर तुम्ही घाई गडबड करायची नाही, अजून 2-3 दिवस वाट पाहायची आहे, कारण अजून सोनं खाली येण्याची शक्यता आहे। मग तुम्ही काय करायचं तर तुमच्या ओळखीचा एखादा सराफ असेल, सोनार असेल तर त्यांची गाठ घ्यायची आहे आणि त्यांना याविषयी अधिक माहिती विचारायची आहे, जेणेकरून आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेतल्यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल आणि तुम्हाला कमी पैशांमध्ये सोनं मिळून जाणार आहे।